पार्टीच्या नेत्या सूर्यकांताताई गंगाधरराव गाडे ह्या उपस्थित आहेत. त्या या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं स्वागत करू इच्छितात. त्यांनी स्वागत करावं. त्यानंतर आपचे जिल्हाध्यक्ष निकम साहेब हे सुद्धा पवार साहेबांचं स्वागत करू इच्छितात. की स्वागत करावं त्यांना विनंती करतो. नंतर कशामध्ये लोणगावकर हे सुद्धा साहेबांचं स्वागत. दीप का प्रज्वलन यहाँ पर हो रहा है. जोरदार तालियों की गड़गड़ाहट में हमें इस दीप प्रज्वलन में एक ऐतिहासिक क्षण की यहाँ पर रचना की जा रही है. फिर से एक बार इतिहास के पन्नों में आज का दिन लिखा जाएगा. महाविकास आघाड़ी का यह दीप प्रज्वलन यहाँ पर हो रहा है. जोरदार तालियों से हमको इस दीप प्रज्वलन का यहाँ पर हम जो इस दीप प्रज्वलन के सभी लोग तसेच या ठिकाणी माजी आमदार नामदार पवार साहेब उपस्थित आहेत. मोहम्मद हुसेन बुचाऊस या सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या पॅन्थरचा रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या कार्यसाहेबांच्या पत्नी त्यांनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि त्या महाविकास आघाडी सोबत आहे. तर त्यांना विनंती करेन सर्वप्रथम या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सूर्यकांताताई गंगाधर गाडे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना फक्त एकच गोष्ट सांगायला तुम्हाला आलेलं की निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली आणि जनता वाट पाहते का आपल्याला सगळं ठेवा लावायचं. कारण की सगळ्या गोष्टी यांचा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झालेला आहे. लोकांना कळून चुकलेले काय काय गोष्टी झालेल्या आहेत. आणि पवार साहेबांचे त्यांना उमेदवार पाठवणार लागले, उमेदवार सांगू लागले. पवार साहेब औरंगाबादला संभाजी जगाला आज सगळे उमेदवार दिले पाहिजे. आज याच्यातच खैरेसाहेब निवडून आलेली शक्ती खैरेसाहेबांमध्ये दिसून आलेली आहे. एकच सांगेल की आपल्या सगळ्यांच्या वतीनं पवार साहेबांनी इंडिया आघाडीची मराठवाड्यामधील सगळ्या काँग्रेस त्याच्या सगळ्यात जास्त लोकांनी संभाजी नगरची जागा खैरेसाहेबांची निवडून देखील शुभेच्छा देतो. संपवतो. जय हिंद, जय महाराज. त्यानंतर आपल्याला विनंती करतो या सन्माननीय व्यासपीठावरून बोलावं, थोडक्यात सांगावं. त्यानंतर आमचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रपती इलियास टेंबळे साहेब त्यांना विनंती करतो की थोडक्यात बोलवं व्यक्त करावं. हमारे आदरणीय देश के हमारे प्रदेश के बुजुर्ग नेता जनाब शरद पवार जी साहब, खैरे साहब, काये साहब, छोटे साहब, हमारे आमदार राठौर साहब, हमारे सारे मेरा यहाँ आने का मकसद मैं बात करना नहीं चाहता था, मगर आज मुझे बात करना जरूरी है कि हमारे शरद पवार साहब का हमारे ऊपर एक बहुत बड़ा एहसान है. महाराष्ट्र में जिस तरीके से बीजेपी के दाढ़ में से चीज से निकाल के महाविकास आघाड़ी के सेकुलर सत्ता पर और उसके बाद जिस तरीके से फैसला लगाने की हुकूमत रही, हम ये बता रहे हैं साहब को मैं ये बात बताना चाहता हूँ. आपके सामने पहली बात कर रहा हूँ. एक दिल्ली का एक बहुत बड़ा व्यापारी आया था जो संघ व्यापारी था, आरएसएस का व्यापारी था. मेरी उससे वाली में था और उसने बोला भाई मैं समझा हूँ और
मैं ये झूठ बात नहीं कर रहा, मैं आगे बोलता तो वो बोल रहा तुम लोग मुसलमानों ने दुआ करने वाले शरद पवार साहब के लिए जो तुमको ऐसा देकर महाराष्ट्र में मिला। और रही बात तो सारे इंडिया आघाड़ी जो बनी है देश में, सारों को मालूम है हमारे शरद पवार साहब की मेहनत है जो आज आघाड़ी बनी और आज जो बीजेपी के खिलाफ मुकाबला करती है, जो बीजेपी आज परेशान है, जो परेशान है स्टेट में, आज हमारे साहब की, हमारे जनता राजा की मेहनत है और उनकी कोशिशें हैं। इस उम्र में उन्होंने किस तरीके से एक भारत में सारे ऑपरेशन को एक जगह देखा है। अब मैं औरंगाबाद के ऊपर आता हूं मैं औरंगाबाद में हमारे 20 साल से खड़े साहब थे, 20 साल में कभी धंधा नहीं हुआ, कभी हालात खराब नहीं हुए, कभी कोई परेशानी नहीं हुई, हर एक के काम करते थे। ये बता रहा हूं मुसलमान लोग खड़े साहब को नहीं देते थे, मगर फिर भी आप मुसलमान का काम करते थे। तो ये बात बताना चाह रहा हूं। और एक इसकी नजर लग गई हमारे शहर को, पता नहीं ये कहां से आ गए, हैदराबाद से आ गए, तो शहर के हालात खराब कर दिए। 5 साल में 3 बार हालात खराब हुए, 3 बार हालात खराब हुए, शहर में कर्फ्यू लगा, जबरदस्ती बदनाम करने की कोशिश की गई। तो ये बता रहा हूँ कि राम मंदिर का हमला हुआ तो प्रोपेगेंडा करे, राम मंदिर का हमला नहीं हुआ, राम मंदिर तो सदियों से वहां पर है, सदियों से मुसलमान इबादत कर रहे, वहां की सारी दुकानें मुसलमानों को दी हुई राम मंदिर के दस्तियों ने। और परसों को साधना ने भी बोला कि राम मंदिर को मैंने बचाया, राम मंदिर को नहीं बचाया। वहां पर झड़प हुई, जो कुछ डिस्प्यूट नारे लगा रहे थे, वहां के बच्चों ने वो नारे रोकने की कोशिश करे, उसके बाद उनसे झड़प हुई, पुलिस ने लाठीचार्ज करी और जबरदस्ती हालात खराब करी। उसमें बीजेपी और एमआई मिली थी, मैं हमेशा बोलते रहता हूँ और बोलूंगा। और शहर में हमारा सुकून था, हिंदू मुस्लिम थे, सब एक मिल के रहते थे, सेना की कारपोरेशन में सत्ता थी, 3 दिन और पानी आता था। आज 14 दिन आया इंडिया सत्ता में, इंडिया राज में, जब 3 दिन और पानी आता था, देवेंद्र फडणवीस अक्रोश मोर्चा निकाले, एक बड़ा मुख्यमंत्री रहे थे, चीफ मिनिस्टर है, अक्रोश मोर्चा निकालता और उन्होंने क्या हालात खराब करने की कोशिश। और हमारे आज हमारे पवार साहब ने, हमारे सुप्रीमो ने हमको आदेश दिया कि हमको महाविकास आघाड़ी का काम करना है। हमने ये काम आज से नहीं चालू करा, पहले आपको मालूम हुआ, हमने ये काम 3 महीने से चालू किया। 3 महीने से हमने मीटिंग चालू की, हर महीने में, हर चौराहे पे, हर गली में मीटिंग किया। सारे पहले आपको मालूम है हमारे राष्ट्रवादी के सारे नेता, शहर अध्यक्ष, जिला अध्यक्ष आए हैं और जीते। हमने समझा रहे आप कोई गली हमसे नहीं छूटती, हम बड़े गांव से लेके रोशन गेट, आजाद चौक तक एक एक गली में जा रहे हैं और हमारे सुप्रीमो, हमारे शरद पवार साहब को मैसेज दे रहे और लोग उसको खुशी से कबूल कर, क्योंकि आज के हालात क्या है ये आप लोगों को मालूम है। आज महाराष्ट्र में किसी न किसी तरीके से किसी ने दंगे कराने की कोशिश की, किसी स्थिति में दंगे कराने की कोशिश की है। लव जिहाद के नाम पे 52-51 मोर्चे निकाले पूरे महाराष्ट्र में, मगर महाराष्ट्र की जनता ने उनकी साथ नहीं दी, वहां के मुसलमान को गालियां दिए, क्या नहीं करे, मगर पब्लिक ने उनको कबूल नहीं करे। ये बड़ा शुक्र है क्योंकि पब्लिक साथ जो है, आप जो है हमारे राष्ट्रीय नेता आप छोड़ के गए, सेना को छोड़ के गए, तो बदलाव चले गए। मैं बता रहा हूँ सबसे पहले हमारी राष्ट्रवादी बहुत भाग गए। पहला जब हमारा राष्ट्रवादी मीटिंग हुआ, जब ये आपको छोड़ के गए, साहब आपको छोड़ के गए, तो राष्ट्रवादी भवन पूरा भरा और उन लोगों से भरा, नौजवानों से 18 से लेके 80 साल के बुजुर्ग तक। हमारे प्रिंसिपल साहब के, हमारे तो वो भी आए, 80 साल के बूढ़े लोग भी आए और जो ये नया है, जो पुराने थे, जिनको साहब ने हमदर्द बनाया, जिनको क्या क्या नहीं बनाया, बड़े बड़े कॉलेज बांधिए और आज उन्होंने धंधा नहीं करे, उनकी वजह से हमारी राष्ट्रवादी के काम शहर में जो रहा था, इस शहर अध्यक्ष और हमारे जिला अध्यक्ष नागेश साहब रात दिन काम करते। तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आणि इंडिया आघाडीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित
यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते दोन्ही सन्माननीय उमेदवार श्री चंद्रकांत खैरे साहेब, श्री डॉक्टर कल्याण काळे साहेब, मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. ते सगळे सन्माननीय आणि विधिमंडळातील सहकारी आमदार आहेत, माजी आमदार आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रवादीचे सगळे सहकारी आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते मंडळी आहेत, महापौर, माजी महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य असे सर्व पदाधिकारी, इंडिया आघाडी घटकाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले सगळे माझे छत्रपती संभाजीनगर या गावातून आणि परिसरातून आलेले माझे सगळे जागरूक मतदार बांधव आणि योग पत्रकार बांधव. मित्रांनो, आज एक ऐतिहासिक निवडणूक अशी होती. ही ऐतिहासिक यासाठी होणे की आजपर्यंत आपल्याला कधी असं वाटत नव्हतं की आपली लोकशाही धोक्यात आली, पण आता मात्र आपल्याला 100% वाटायला लागले की आपली लोकशाही धोक्यात आली. आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय अशा पद्धतीची परिस्थिती आजच्या या सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्यामुळं लोकशाही टिकवायची का हुकुमशाही आणायची, संविधान टिकवायचं का नाही, असे मूलभूत प्रश्न या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांच्या माध्यमातून निर्माण होतात. मित्रांनो, तुम्ही मला सांगा की आज आपल्या लोकशाहीमध्ये 3 टर्म थंपिंग मेजॉरिटीने निवडून आलेले मुख्यमंत्री, गदाळ आज लोकसभा निवडणूक चालू आहे देशाची आणि मुख्यमंत्री सारख्या व्यक्तींना आज किरकोळ काही आरोपांच्या माध्यमातून आत टाकून देण्याचं काम. हे उदाहरण लोकशाहीकडे हुकुमशाहीकडे आपण चाललोय अशा पद्धतीचा विषय आहे. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, आपण ज्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आपण सगळेजण असोसिएट होतो. मुंबई महानगरपालिका 3 वर्षापासून झाली नाही, जिल्हा परिषद होत नाही, पंचायत समिती होत नाही. तुम्ही बघा, तुमच्या हक्काच्या निवडणुका होत नाही. आपण कुठं वाटचाल करतो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत, होत नाहीत आणि म्हणून मी सांगतो की आपण हुकुमशाहीकडे वाटचाल. कुणी थोडं बोललं की लगेच इन्क्वायरी, की लगेच कारवाई. आज बोलण्याचा जो अधिकार आहे, जो घटनेने आपल्याला दिलेला आहे, तो अधिकार काढून घेण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपल्या इंडिया आघाडीला मतदान करायचं आणि म्हणून मशाल आणि हाताला मतदान करायचं ही विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो. ही घटना वाचली पाहिजे, देश कायद्याने चालवला पाहिजे. ही भूमिका आपण घेतल्यामुळे लोक त्याच्यावर खुश आहे आणि लोकांमधून इतका प्रतिसाद साहेब आपल्याला
मुंबईतल्या शेअर कॉरिडॉरमध्ये आहे नाही. आपण आपलं सरकार आल्यानंतर जर त्या सगळ्या कंपन्या आल्या तर आमच्या दोन्ही जिल्ह्यातला एकही मुलगा नोकरीला लागल्याशिवाय राहणार नाही. सगळे मुलं नोकरीला लागतील एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाचे मोठे नेते, इंडिया आघाडीचे नेते, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी जीवनात मित्र आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांना अगदी मनात मुजरा करून इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आघाडी निर्माण केली, महाविकास आघाडी, आदरणीय पवारसाहेबांच्या प्रयत्नाने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा सामील होऊन त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. मुख्यमंत्रीपद देणारे सुद्धा माननीय शरद पवारसाहेब होते म्हणून मानाचा मुद्दा करतो, अतिशयचा मानाचा मुद्दा करतो. आणि आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलेले सर्व पदाधिकारी, पण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पार्टी, आप, समाजवादी पार्टी व कार्यकारी हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे या सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं ते या ठिकाणी उपस्थित एमजीएमचे आमचे महाराष्ट्र कदम साहेब उपस्थित आहेत. ते कोणाचा आधार होता तो आमच्या पवारसाहेब होता. कधी पण मी गेलो मला कधी नाही म्हटलं नाही, ठीक आहे. समांतर जनवळीने आपल्या या संमेलनाची आणली होती. काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने त्यांनी केली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये ही योजना झाली आणि ती फक्त 792 कोटीची होती. महापालिकेचा 1 लाख पैसे लागणार नव्हता. केंद्र सरकार, राज्य शासनाचा बैठकीत त्या ठिकाणी 164 बैठका झाल्या आणि प्रोजेक्ट मंजूर झाला. पण मंजूर होताना इतकी अडचणी आल्या म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी 4-5 मीटिंग घेतल्या. त्यावेळेचे मंत्री रेड्डीजी यांना म्हणून घेतलं, अधिकाऱ्यांना म्हणून घेतलं की ही योजना पाण्याची झाली पाहिजे. ज्यावेळी ती मागे पुढे व्हायला लागली तर मला मला साहेबांनी सांगितलं, आम्ही बसवतो साहेब लॉबीमध्ये ते हॉलमध्ये बसले होते आणि त्याने काय म्हणजे साहेब अजून काही होत नाही, चल उद्या 1:27 त्या ठिकाणी प्रधानमंत्री कार्यालय साहेबांचं एकदम पंक्चुअल एक तिकीट नाही. मी आपल्या 1:20 घेऊन दिलं. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं नाव आपलं नाव नाही आहे, पण आजही पवारसाहेब आहे ना उनके साथ नाही की उनके साथ आपलं नाव नाही, मला खूप वेगळे आहे. प्रधानमंत्र्यांनी साहेबांनी सांगितलं ही योजना झाली पाहिजे आणि मी सगळी माहिती दिली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की कॅबिनेटमध्ये घ्यायला लागलं. कॅबिनेट मनमोहनसिंगजी म्हटले आणि 3 दिवसात मी त्या ठिकाणी ऑर्डर झाली. आज इतकी चांगली योजना त्या ठिकाणी, त्या योजनेला त्या ठिकाणी महापर्यंत बसल्या त्यावेळेस वर्ल्ड बँकेने मार्गदर्शन दिलं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी हटकून या काँग्रेस गव्हर्नमेंटने जे होते मग त्यांचं नाव होईल म्हणून त्या ठिकाणी होऊ दिले. उद्धव साहेबांना मानतो, तुम्हाला मानतो, मग सगळा समाज त्या ठिकाणी पूर्ण समाज सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मानतात. त्याला माहिती काय करायचं आणि म्हणून त्या मला माझी तुमच्याकडे अशी मागणी आहे. साहेब पुण्यात तुम्ही IT पार केले आणि ठिकठिकाणी मदत केली. मला दिल्लीमध्ये तुम्ही खूप मदत केली साहेब, खूप मदत केली. हे प्रोजेक्ट आला. आता एकच प्रोजेक्टमध्ये आमच्या या समाजाकरता EMIच्या एरियात किंवा हळूच्या एरियामध्ये किंवा कुठे IT पार केलं तर या मुलांना त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. आपण मान्यता दिला तर निश्चितपणे हे होईल की मी अमरावतीच्या ठिकाणी करतो. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ही सगळे मंडळी आपल्याला चुकून पडायला लागली. कोणी काही बोलले की लगेच नोटीसा आमच्या संजय राऊत साहेबांना 103 दिवस नाटक केला म्हणून आम्ही ते आतापर्यंत 103 आमदार या ठिकाणी शिवसेनेचे महाविकास
आज या ठिकाणी मी आपल्याला सर्व बंधुवर्गांनी आपला आशीर्वाद मागतो. मी जोपर्यंत इथे हृदय चालू राहील तोपर्यंत मी सेवा करत नाही. मला फक्त आशीर्वाद द्या. मी सांगितलं याप्रमाणे मी जर 5 महिन्याची यशस्वीपणे काम करून जाते आणि पुढे सुद्धा काम करत नाही. तेवढा आशीर्वाद हृदय एवढीच विनंती करतो. अफवावर विश्वास ठेवतो का हे जे चाललं काही कार्यक्रम करणारे लोक जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही सर्वांनी मिळून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाखाली आणि त्याप्रमाणे माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आपण सर्वांनी मिळून महाविकास आघाडीला 48 जागा त्याची आपली पण जाणण्याची पण आपण मजबूर पद्धतीने जबरदस्त निवडून एवढी विनंती करतो. आणि मी आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांना सांगेन तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचे नातेवाईक असतील महाविकास आघाडीलाच मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तो शिकत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि सामान्य माणसाच्या मूलभूत भाषणाने दूर भूमिका Wala